नान्नज जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास ही जबाबदारी समजून या संधीचं कामाच्या माध्यमातून निश्चित सोनं करून दाखवेन अशी भावना नूतन सदस्या चैत्राली मुळे यांनी व्यक्त केली। नान्नज जिल्हा परिषद गटात समाविष्ट असलेल्या गावातील मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी भागाईवाडी शेरेवाडी येथील गाव भेट दौऱ्यात त्या बोलत होत्या। कार्यक्रमाचे अध्यक्षा माजी सरपंच तथा सरपंच परिषद सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा कविता घोडके पाटील होत्या। त्यावेळी श्रीकांत मुळे, अमृता पाटील, प्रताप पाटील, अंकुश घोडके, बालाजी घोडके, विजय घोडके, जयसिंग चौधरी, शिवाजी सीताराम घोडके, वैभव घोडके, अमर क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते। माजी आमदार दिलीपराव माने यांनी मला भाजपाची उमेदवारी देऊन राजकीय आशीर्वाद दिले, तर मतदारांनी देखील विश्वासाने संधी दिली। आपले प्रत्येक मत हे दान समजून याची कामातून परतफेड करेन असे मनोगत सांगितले। कविता घोडके पाटील यांनी आमच्या गावातील मतदारांनी दिलेल्या शब्दास जागून मताधिक्य दिले। माजी आमदार दिलीपराव माने पाठीशी असल्याने गावाच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडणार नाही व पुढे देखील पडणार नाही असे विश्वासाने सांगितले। परवा आमचे नेते दिलीपराव माने यांनी गावाविषयी व नागरिकांबद्दल दाखवलेला विश्वास मतदारांनी सार्थ करून दाखवला। झालेल्या मतदानापैकी या गावाने दिलेली आघाडी टक्केवारी पाहता सर्वाधिक आहे। सौ चैतालीताई आपल्या विजयामुळे मतदारांचे विकासात्मक अपेक्षा उंचावलेल्या आहेत। तालुक्यातील तिन्ही सदस्य युवा आहात। जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आपली सत्ता आहे, त्यामुळे शासनाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आलेल्या सर्व शासकीय विकासात्मक योजना तालुक्यास मिळाव्या व त्यामध्ये आमच्या लहान गावाच्या भागावाडीचा मोठा वाटा असावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते। या गावची वैचारिक शक्ती एवढी जबरदस्त आहे की विकासात्मक कामासाठी सदैव पुढे असतात। माझे सरपंच पदाच्या काळात पाणी फाउंडेशन, जलयुक्त शिवार, स्मार्ट ग्राम, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे व या 5 वर्षात आजवर मिळालेल्या 35 पुरस्काराचे खरे शिल्पकार हे नागरिकच आहेत। प्रास्ताविकात लव घोडके यांनी गावातील प्रगतीची वाटचाल सांगितली। कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रिया पाटील यांनी केलं। यावेळी अजित पाटील, प्रशांत घोडके, अरुण घोडके, वैभव घोडके, विकास घोडके, विनोद सावळे, अनंत सावळे, नेताजी घोडके, तानाजी घोडके, रामहरी घोडके, चित्रा जाधव, प्रीती घोडके, लता घोडके, छाया घोडके, विजया घोडके, विद्या रेश्मा मोरे, महादेव घोडके, शंकर चौधरी, अमोल घोडके, शाबू मोरे, श्रीकांत पाटील, अनंत घोडके, ब्रह्मदेव घोडके, उमा घोडके, विद्या घोडके, रुपाली घोडके, स्वाती पाटील, प्रिया चौधरी, वंदना चौधरी, संध्या राणी चौधरी, पद्मिनी घोडके आदींसह गावातील नागरिक, महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला।